तर हर हर महादेव माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला. तर येवल्यातनं आपण यात्रा स्टार्ट केल्यानंतर पहिला स्टॉप आपण डायरेक्ट घेतलेला आहे चौंडी छोटे जळगाव इथे. आणि पुलाच्या थोडंसं पुढं कृष्ण मंदिर आहे, तिथं आपण थांबलेलो आहे आज. तर आज आपल्याला इथं मंदिरात आल्यानंतर आपल्याला दादा भेटले, गौरक्षक आहे आपले मित्र. तर खूप चांगले मित्र झाले आणि खूप प्रेम दिलं त्यांनी आपल्याला. आणि दादांनी आपल्याला जेवायला आणि राहायची पूर्ण सोय केली. तर दादांना भेटून हे आमचे गौरक्षक भाऊ तुमचं नाव काय? गणेश बिडकर. भाऊ तुमचं नाव काय? नितीन दुपळे. हो. आपण ऑर्डर वगैरे केली. मग ऑर्डर केल्यानंतर मग आपण थोडासा वेट केला. मग त्याच्यानंतर आपल्या चपात्या बिपात्या आल्या. मग चपात्या आल्यानंतर दूध शेवभाजी मागवली. दूध शेवभाजी आली आपली. मग आपण थोडीशी घेतली आणि मग गौरव दादाला पण थोडीशी दिली. तर आम्ही फिक्काच आयटम मागवला होता. मग छाछ मागवला. छाछ वगैरे म्हणजे थंड असतं, कारण की आपण सायकल चालून आपल्या अंगात उष्णता तयार झाली असेल, त्यामुळे छाछ आणि दूध शेवभाजी मागवली ती पण एकदम मीडियम. आणि आपण आपल्या देवाचं नाव घेतलं आणि जेवण सुरू केलं. आपण जेवण सुरू केल्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर आपण बाहेर आलो. मग दादांना भेटलो, बोलणं चालणं झालं थोडंफार. मग दादा म्हणे चला तुम्हाला सोडवतो आम्ही का आपलं तिथं झोपायला, कारण की तुम्ही खूप थकले असाल तर थोडाफार आराम करा पहिले. मग आपण गेलो आपल्या जागेकडे, ग्रो क्वालिटी आपल्या कृष्ण मंदिराकडे आलो. मग आपण निघलो रस्त्याला आपल्या. तर मग तिकडून निघाल्यानंतर आपण आलो आपल्या कृष्ण मंदिरापाशी. तर हा पुलाचा रस्ता आहे. तर या पुलावरून निघाल्यानंतर आपण पोहोचतो आपल्या कृष्ण मंदिरापाशी. तुम्ही बघू शकता, आता मंदिर दाखवत तुम्हाला आपलं. तर आपण इथं झोपायची आपली सोय झालेली मंदिरामध्ये कृष्ण भगवानच्या. आणि इथं सर्व सोय आपली आंघोळीची, राहण्याची, झोपायची सगळी व्यवस्था दादांनी केलेली आहे. तर तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमची एवढी सेवा केली.